Good morning to all of you. Good morning. Well friends, today we are going to see the next poem in our unit 3, and it is the first poem in our semester 2. So let us see the explanation part of this poem. So let's get started, but before that I would like to represent you the meaning of this poem in Marathi. तर मित्रो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी या विषयासाठी आपल्या द्वितीय सत्रामध्ये जी पहिली पोएम आहे, जी पहिली कविता आहे, त्याचं नाव आहे कोरोमंडल फिशर्स. या कवितेचं सादरीकरण आजच्या या पाठामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला मराठीमध्ये अगोदर या कवितेचं सादरीकरण सांगत आहे. तर पहिल्या काय म्हणला, ही कविता बहिणाबाई सरोजिनी नायडू यांची ही सुंदर अशी कविता आहे. तर सरोजिनी नायडू या केरळ या ठिकाणी पर्यटनाला गेलेले असताना मग या ठिकाणी त्यांनी पर्यटन करत असताना त्या ठिकाणी जे जे दृश्य त्यांच्या नजरेमध्ये निहाळले, त्यांच्या नजरेमध्ये निहाळलेले दृश्य की त्यांनी काव्यपंक्तीमध्ये आपल्याला या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर रिप्रेझेंट केलेली आहे. तर या ठिकाणी या कवयित्री या सुंदर अशा समुद्राची तुलना या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून करत आहेत. आणि या ठिकाणी या कवयित्री त्या ठिकाणी असणारी कोळी बांधव आहे, या कोळी बांधवांना चला आता आपली वेळ ही समुद्रामधील मासे पकडण्याची वेळ झालेली आहे, अशा प्रकारचा एक अद्भुत संदेश हा या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून यांनी आपल्यासमोर सादर केले. तर मग या ठिकाणी समुद्र ही देवता आहे, वारा असेल, आकाश असेल, जहाज असेल, मासे असतील किंवा समुद्रामध्ये असणारे जे मासे आहेत त्या माशांना ती आपली संपत्ती असं म्हणतात. आणि या कोळी बांधवांचे जे दैनंदिन जीवन आहे ते दैनंदिन जीवन या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून हे आपल्यासमोर त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर या कवितेचं टायटल या ठिकाणी सादर आहे 3.14. आता या ठिकाणी काय लागले शब्द ते प्रमुख या ठिकाणी सादर करणार आहोत. तर सुरुवात आपण करूया. राईट वॉटर लाईन्स द वेकिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. राईट वॉटर लाईन्स, उठा जागेवा बांधवांनो, जागेवा उठा. द वेकिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. The waking skies pray to the morning light. म्हणजे पहाटेचा पहिला सूर्यकिरण आकाशात दिसू लागलेला. ते बांधवांना समजतोय की पहाटेचा पहिला सूर्यकिरण आकाशामध्ये दिसू लागलेला आहे. तुम्ही बांधवांनो उठा आणि जागेवा. म्हणजे या प्रस्तुत कोळी बांधवांना ते लवकर उठा आणि समुद्रामध्ये आपल्याला प्रत्यक्ष मासेमारी करायला जायचं आहे, यासाठी तो संदेश करणारा हा या प्रस्तुत कोळी बांधवांना म्हणजे बांधवांना हात दिले. कविते म्हणतात बांधवांनो उठा जागेवा आणि आपल्याला प्रत्यक्षात या वाटेचा सूर्य उगवलेला आहे व त्या सूर्याला आपल्याला समुद्रावर जाऊन आपली गर्भता त्या ठिकाणी न्यायचे. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. The wind lies asleep in the arm of the night. Down like.
चाइल्ड दॅट हॅज ट्राईड ऑल द नाईट, म्हणजे बघा ज्याप्रमाणे रात्रीचा वारा वाहून रात्रभर तो 11 लोक धारण करतोय, रात्रभर तो मोठे मोठे वेगाने वाहतोय आणि पाण्याच्या वेळी तो शांत बसतोय. त्याचप्रमाणे जसं एखादा लहान बालक एखाद्या छोट्याशा माऊलीचं पालक हे रात्रभर आईच्या कुशीमध्ये रडतंय, दंगा मस्ती खेळतंय आणि पहाटेच्या वेळी त्याला गार झोप लागती. त्याचप्रमाणे या पहाटेच्या या वेळी रात्रभर असणारा वारा हा कर्कश मोठे मोठे वाढलेला आहे तो, आणि वाढल्यानंतर सकाळी तो शांत झालेला आहे. या ठिकाणी तो come let us gather our nets from the shore and set out catamarans free. ओके अगदी चला बांधवांनो, come let's gather, चला एकत्र या. गॅदर म्हणजे काय? एकत्र येणे. ते म्हणजे चला बांधवांनो एकत्र या आणि काय करा, our nets from the shores. तुम्ही काय करा, तुमची जी गलबत आहे, गलबत म्हणजे आपण बघतो की जहाज असतात त्याची, आणि जहाजासोबत ते साहित्य म्हणजे मासे पकडण्याचं साहित्य, जे मासे पकडण्याचं साहित्य आहे, मग त्या शोर म्हणजे समुद्र केला, शोर म्हणजे समुद्र. मग काय करा, चला आपली गलबते गोळा करा आणि ती कुठे न्यायची, तर आपल्याला समुद्रामध्ये न्यायची. सेट आउट अवर कॅरेक्टर्स फ्री शब्द आहे बघा. कॅटॅमरन्स म्हणजे काय, गलबत म्हणजे जहाज असतं ना, जहाजासोबत असे लांब जहाज असते, मासेमारी कशी लांब रेल्वे लांब रेल्वे नाही, त्याच्यामध्ये असते का मोठं सगळं त्याच्यामध्ये ते असे मोठे मोठे गाड्या असतात. घेऊन सगळं पाण्यात चला, समुद्रामध्ये चला, अशा प्रकारे संदेशामध्ये घेऊन दिलेला आहे. Come let us gather our nets from the shore and set our catamarans free. म्हणजे चला गोळा करा, आपली गलबते गोळा करा आणि खोल समुद्रामध्ये न्या. मग कशासाठी समुद्रात जायचंय, तर टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड म्हणजे या समुद्रामध्ये असणारी जी बघा वेल्थ ऑफ द टाइड, वेल्थ ऑफ द टाइड म्हणजे काय, या समुद्रामध्ये जे मासे आहेत त्या माशांना ती कवयित्री खजिना असं म्हणते, संपत्ती म्हणते. बघा समुद्रामध्ये कोळी बनवण्यासाठी जे मासे त्याची काय ते संपत्ती, त्यामुळे ती कवयित्री म्हणते की चला तुम्ही त्या समुद्रामध्ये जी खजिना आहे तो खजिना गोळा करण्यासाठी चला, आणि काय करा, फॉर वी आर द किंग ऑफ द सी. का, कारण आपण त्या समुद्राचे राजा आहोत. पुढील ती कविता काय म्हणती, तुम्ही कोण आहात, राजा. फॉर वी आर द किंग ऑफ द सी, कारण तुम्ही त्या समुद्राचे राजे आहात, आणि हे राज्य असल्यामुळं तुम्ही ती संपत्ती गोळा करण्यासाठी समुद्रामध्ये नो लॉंगर दिले. मग यासाठी हे समुद्रातली जे संपत्ती आहे ते गोळा करण्यासाठी उशीर करू नका. लेट अस हॅझल अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. नो लॉंगर दिले, उशीर करू नका. लेट अस हॅझल अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल म्हणजे
समुद्र पक्षी बघा सीगल, शब्द झालाय सीगल. सीगल म्हणजे समुद्र पक्षी. बघा आपण जर बघितलं तर समुद्रामध्ये वर पांढरे पांढरे पक्षी फिरतात आम्ही बघतो ते असतात सीगल. ते म्हणते लेट अस हॅझल अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल, म्हणजे समुद्र पक्षी आपल्याला बोलावत आहे आणि काय म्हणतात ते समुद्रात लवकर चला, त्यामुळं उशीर करू नका असं कविता पुढे म्हणत आहे. The sea is our mother. बघा त्या कवित्रीने त्या समुद्राची देवता आहे, त्या देवतेला काय म्हणलंय सी इज आवर मदर. सी कोण आहे तुला माहिती कंपॅरिझन. कंपॅरिझन मध्ये काय केलं सी, सी कोण आहे मदर आई आहे. कवित्रीने समुद्राची तुलना केली आईसोबत केलेली आहे. सी इज आवर, द क्लाउड इज आवर ब्रदर. सी इज आवर, द क्लाउड इज आवर ब्रदर. क्लाउड म्हणजे कोण आहे भाऊ. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. The waves are our comrades all. त्यावर हे जे waves ह्याला आहे त्यांनी आपल्याला comrades all बघा काय करते त्या लाटा आपल्याला समर्थन देत आहे. लाटा प्रत्यक्षातला पाठिंबा देत आहे. म्हणजे या लाटाला मासेमारी करण्यास पाठिंबा देत आहे. त्यामुळं समुद्राची आई, समुद्ररूपी आई आणि आकाशरूपी ढग त्या आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर त्या लाटाचे समुद्राच्या त्या लाटाला मासेमारी करण्यासाठी पाठिंबा देत आहे. What the cause at the fall of the sun where the hands of the sea God drives. What do we lost? What do we cause at the fall of the sun where the hands of the sea God drives? म्हणजे समुद्राची भीती, म्हणजे हे मासेमारी करत असताना समुद्राची भीती न बाळगता दिवसाच्या शेवटी समुद्र देवता जिथे नेईल तिथेपर्यंत जा. कविता काय म्हणते व्हॉट डू वी कॉस्ट ॲट द फॉल ऑफ द सन, म्हणजे समुद्राची भीती न बाळगता काय करा की दिवसाच्या शेवटी समुद्र देवता जोपर्यंत आहे, म्हणजे जोपर्यंत सूर्य कावळत नाही तोपर्यंत तुम्ही कलबद्ध समुद्राच्या आत करून तुम्ही न्या आणि मला मध्ये कुठल्या प्रकारची भीती बाळगू नका. He who holds the strong by the hand, he who holds the strong by the hand will hide in the breast our lives. बघा समुद्र देवतेवर त्यांची श्रद्धा आहे. समुद्राच्या देवतेवर या कोळी बांधवांची श्रद्धा आहे. पराभूत करणाऱ्या वादळापासून ती देवता त्यांचं रक्षण करते, म्हणजे ती समुद्राची देवता आहे. ही समुद्राची देवता ही त्या कोळी बांधवांची एक संरक्षण करणारी देवता आहे. मग काय म्हणते या समुद्र देवतेवर त्यांची श्रद्धा आहे आणि प्रत्येक कोळी बांधवांना पराभूत करणाऱ्या शक्ती
शक्तीपासून ती त्या कोळी बालकांचं रक्षण करतात. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द scent of the mango blows. आता ग्लेड म्हणजे काय डेफिनेशन आहे बघा. ग्लेड म्हणजे काय तर जंगलामध्ये वृक्ष नसलेली जागा. जंगलामध्ये वृक्ष नसलेली जागा. मग स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड म्हणजे या ठिकाणी समुद्रामध्ये जे कोकण झाड असतात समुद्राच्या ठिकाणी नारळ झाड असतात मोठे आहे की नाही. मग ते कसे झाले त्यांची सावली गोड आहे. स्वीट म्हणजे गोड आहे म्हणजे गोड म्हणजे काय सुंदर प्रत्यक्ष. त्याने स्वीट याचा अर्थ गोड न करता स्वीट याचा अर्थ मनोमोहक करायचा आहे. म्हणजे समुद्र किनारी असणारी जी नारळाची बाग आहे जी नारळाची झाड आहेत जी मोठी मोठी झाड आहेत अशी नारळाची मोठी मोठी ती झाडं ही मनोमोहक सुंदर आहे. आणि याच मनोमोहक सुंदर त्या सुंदर समुद्र किनारी आंब्याची झाडं ही कशी आहे त्याचा सुगंध हा सर्वत्र दरवळलेला आहे. कोकणामध्ये नारळ त्याबरोबर आंबे देखील प्रसिद्ध आहे नाही. म्हणजे मग त्या समुद्र किनारी तुम्हाला मनोमोहक अशी निसर्गरम्य अशी नारळ झाडं मनोमोहक दिसतील. आणि याच प्रकारे तुम्हाला जे आंब्याची झाड आहे ते देखील तुम्हाला त्याचा सुगंध हा सर्वत्र दरवळलेला दिसेल. सर्वत्र जगामध्ये आपण हापूस आंबा हा कोकणामध्ये प्रसिद्ध आहे की नाही. कोकणामध्ये देवगड हापूस वगैरे कुठला पण आलेला हापूस असेल आंबा प्रसिद्ध आहे. तर याचा सुगंध तो सर्वत्र दरवळतो. And sweet are our scent at the fall of the moon with the sound of the voice we love. And sweet are the scent at the full of moon with the sound of the voice we love. म्हणजे काय कोळ्यांच्या पद्धतीने नृत्य करणे म्हणजे ऍट अ स्वीट ऍट आवर सॅन्ड फुल ऑफ द मून म्हणजे बघा समुद्र किनारी जर पौर्णिमा असेल पौर्णिमेच्या वेळी समुद्र कसा असते लख प्रकाश असतो. आणि या लख प्रकाशामध्ये त्या चंद्राचे प्रतिबिंब हे अतिशय सुंदर दिसते. बघा आपण एखाद्या चित्रामध्ये माहित असेल चित्र असतं चित्रपटामध्ये किंवा असे वॉलपेपर्स असतात तेव्हा वॉलपेपरमध्ये समुद्र किनारा दृश्य बघतो. आणि पौर्णिमेच्या रात्री जर तो चंद्राचा प्रकाश समुद्रात पडला तर समुद्राचं पाणी कसं पांढरं शुभ्र लख असं पडलं. म्हणजे प्रत्यक्ष चंद्राची पांढरी जी छाया आहे ती जणू काय त्या चंद्राच्या पांढऱ्या चादरच त्या समुद्राला पांघरली आहे काय अशा प्रकारचे दृश्य त्या ठिकाणी दिसते. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठरव्यामध्ये त्या कवयित्रींनी समुद्राच्या सुंदरतेचं वर्णन या कवितेमधून केलेलं आहे. बट स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे अँड डान्स ऑफ द वाईल्ड फ्रॉम ग्ली. कोळ्यांच्या गटातील नृत्य करणे म्हणजे कोळी बांधवांचा आवडतं नृत्य असतं कोळी नृत्य असतं नाही. मग त्याकडे आनंदाच्या वेळी उत्सवाच्या वेळी ते आपलं नृत्य करतात कोळी बांधव डोक्यावर असते अशी हे की नाही खाली लुंगी उडाली असते अंगामध्ये टी शर्ट असतो ते त्यांचं नृत्य असतं कोळी बांधवांचं आपण बघितलंय. आणि कोळी महिला देखील पुरुष आणि स्त्री एक वेगळाच चेहरा धारण करून सुंदर असं नृत्य सादर करणार आहे. बऱ्याच चित्रपटामधून हे असं दृश्य आपण पाहिलेलं आहे. म्हणजे काय बघा कोळ्यांचे गणपतीचे नृत्य करणे फेसाळ विस्कटण्याप्रमाणे
त्या लाटांचे पाणी उडवणे आणि या सारख्या गोष्टी या कोळीमध्ये करत असतात. म्हणजे तिथली जी परंपरा आहे, म्हणजे समुद्र किनाऱ्याची जी परंपरा आहे, ती परंपरा देखील ते लोकनृत्य देखील आहे, ते देखील या प्रस्तुत कार्यामध्ये त्या कवितेने सांगितलं. काय झालंय, कोळी बांधव गणपतामध्ये भरपूर मासे मिळले की आनंदाने उत्सव साजरे करतात आणि ते कोळी बांधव सर्व बांधव एकत्र येऊन ते नृत्य करतात. म्हणजे एकत्र समानतेची एकतेची भावना ही देखील या प्रस्तुत कोळ्याबद्दल आपल्याला सांगितले. म्हणजे नृत्य करणे, गणपतासमोर नृत्य करणे आणि केसाचे जे लाट आहेत त्या लाटांवर मस्तपैकी पाणी उडवणे, डोलणे हे देखील ते सादर करतात. म्हणजे त्याची गोडी ही त्यांना अधिकच जाणवते. रॉ ब्रदर्स to rock the edge of the world where the low skies meets with the sea. Raw brothers, काय म्हणजे कवी, रॉ ब्रदर्स रॉ द एज ऑफ द वर्ल्ड, म्हणजे संध्याकाळची रात्र झाली म्हणजे दिवस वावळला, चला बांधव होता घराकडे येता. रॉ ब्रदर्स, आता सूर्य मावळती लागलाय, आता बांधव तुम्ही आता पुन्हा आपल्या घराकडे चला. म्हणजे सकाळच्या वेळी काय म्हणते तुम्ही, उठा, पाण्याच्या वेळी उठा, समुद्रामध्ये लवकर बुद्ध आधार करा आणि जशी रात्र होईल, सूर्य मावळते तरी तेव्हा तुम्ही काय करा, समुद्राच्या बाहेर म्हणजे आपल्या घराकडं परता. रॉ ब्रदर्स रॉ टू द एज ऑफ द वर्ल्ड where the long skies meets with the sea. आणि ज्या ठिकाणी आकाश, आता म्हणजे आकाशातील सूर्य आता मावळतीकडे येत आहे, तुम्ही आता घरी चला. तर अशा प्रकारचा सुंदर संदेश बघा, सुंदर संदेश या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कवयित्री यांनी आपल्या समोर या ठिकाणी दिला आहे. तर सलीम नायडू यांची प्रस्तुत कविता ही आज आपण या पाठाच्या या कवितेच्या माध्यमातून ही पाहिली आहे. येणाऱ्या पुढील तासाला आपण इंग्लिश वर्कशॉप हे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.